राशीच्या लोकांना पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात इतके गुण आणि रहस्यमय बदल येणार आहेत की ते अनेक गोष्टींचं सत्य अचानक तुमच्यासमोर उघड होऊ शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या तुमच्या राशीवर ग्रहांचा अतिशय प्रभावी स्थिती तयार होत आहे आणि ही स्थिती सामान्य नाही. एकीकडे भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहेत, तर दुसरीकडे एखादी व्यक्ती शांतपणे तुमच्या आयुष्यावर लक्ष ठेवून आहे. तुमच्या प्रत्येक आशेवर, प्रत्येक निर्णयावर किंवा प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी नजर आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या ओळखीतलीच असण्याची शक्यता आहे. म्हणूनच पुढील काही 5 दिवस तुमच्यासाठी खूप सावध राहण्याची गरज आहे. ग्रह सांगत आहेत की अचानक एखादी बातमी तुमच्या मनाला हात लावू शकते. काहींना मोठी आर्थिक लाभ मिळेल, तर काही लोकांना आयुष्यातील खोटे नातेसंबंध कायमचे संपुष्टात येऊ शकतात. या काळात मिळणारे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला आधीच सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक छोटासा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. येत्या 5 दिवसात तुमचा काळ जीवनात अत्यंत वेगळा आणि अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसतील आणि जे लोक आजपर्यंत शांतपणे तुमच्या आयुष्यात वावरत होते त्यांचे खरे चेहरे आता समोर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषत म्हणजे चंद्र आणि शनीची बनणारी छाया तुमच्या मनावर खोल परिणाम करणार आहे. तुम्ही घेत असलेले प्रत्येक निर्णय पुढील काही महिन्यांच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईत आणि गडबडीच्या भरात करू नका. काही लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, पण तुमचं प्रत्येक हालचालीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक तुमच्या जवळचेही असू शकतात, त्यामुळे प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळा. आर्थिक बाबतीत अचानक एखादी बातमी समोर येऊ शकते, जी तुम्हाला सुरुवातीला धक्का देईल, पण शेवटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील वातावरण काही काळ तर नाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत, परंतु संयम राखल्यास मोठे संकट टळू शकते. आध्यात्मिक शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे, त्यामुळे मन स्थिर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. मनातील भीतीपेक्षा आत्मविश्वास ठेवा, कारण जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी घडणार आहे. ग्रहांच्या हालचाल सांगते की पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातील एक जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. तुम्ही विसरून गेलेले एखादी घटना अचानक पुन्हा आठवण करून देईल आणि या घटनेची संबंधित व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण जाणारा असला तरी त्यामागे दैवी संकेत दडलेले आहेत. तुमच्या कुंडलीत निर्माण होत असलेली ग्रहांची रचना सूचित करते की एखादं गुपित आता उघड होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या यशावरून अस्वस्थ, तर त्यामुळे ते तुमच्या विरोधात नकारात्मक ऊर्जा सुरू करू शकतात. परंतु लक्षात ठेवा, सत्याला वेळ लागतो, पण विजयी नेहमी सत्याचाच होतो. आर्थिक बाबतीत एखादा अडकलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात एखादी मोठी संधी समोर येईल, पण त्यातील योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. या दिवसात मंदिरात जाऊन शांत बसणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी चांगले बोलते, पण मनात बस्तर बाळगून आहे, त्यामुळे वैयक्तिक गोष्टी जास्त लोकांसमोर सांगणे टाळा. येत्या काळात तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या अचानक बदल घेऊन येतील. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होणार आहे, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत योग्य वाटत होते तेच आता चुकीचे वाटू लागेल आणि अनेक लोकांच्या वागण्यातील मागील खरा हेतू तुम्हाला समजेल. विशिष्ट हा एखाद्या व्यक्तीची नजर तुमच्या प्रगतीवर आहे. ती व्यक्ती सतत तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवते, त्यामुळे सोशल मीडियावर किंवा मित्रपरिवारात जास्त माहिती शेअर करणे टाळा, कारण हा काळ मानसिक परीक्षा घेणारा असला तरी त्यातून तुमच्या अंतर्गत शक्ती अधिक मजबूत होणार आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्यासाठी कवचासारखं काम करतील. काही लोकांना अचानक धन लाभाचे संकेत मिळू शकतात, परंतु याच वेळी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. ग्रह सुचवत आहेत की तुम्ही कोणत्याही वादात पडणे टाळा. शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करा, कारण शांत व्यक्तीच मोठ्या संकटातून सुरक्षित बाहेर पडतात. या काळात तुम्हाला तुमच्या मनात आध्यात्मिक ओढ वाढेल आणि देवावरचा विश्वास आणखीन दृढ होईल. पुढील काही दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या असतील. अनेक गोष्टी मनासारख्या घडणार नाही, पण यामागच्या भविष्यातील मोठा फायदा दडलेला आहे. ग्रह सांगतात की तुमच्या
आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल आता जवळ आला आहे. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. या भेटीतून काही मोठे रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातील वातावरण शांत राखणे अत्यंत आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कारण छोटा वाद मोठी रूप घेऊ शकतात. आर्थिक क्षेत्रात थोडी सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या मनात जी भीती आहे ती फक्त तात्पुरती आहे. देवावर विश्वास ठेवा, कारण दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. या संपूर्ण काळाचा शेवट तुमच्यासाठी एक नवीन सुरुवातीसारखा ठरणार आहे. पुढील 5 दिवसात घटना तुम्हाला आयुष्याचा मोठा धडा शिकवतील. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, पण त्यावेळीच योग्य लोक तुमच्या आयुष्यातील ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्यावर दैवी कृपा वाढत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही संकट आले तुमच्यावर, तरी शेवटी विजय तुमचाच होणार आहे. तुमच्या नजर ठेवणाऱ्या व्यक्तींचे सत्य आता स्पष्ट होईल, त्यामुळे सावध राहा, घाबरू नका. आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसू लागेल. घरातील वातावरणात पुन्हा आनंद निर्माण होईल. आध्यात्मिक शक्ती आणि तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. या काळात देवाचे नाव घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि संकटानंतर नवीन सुरुवात होते. तुमच्या आयुष्यातही आता त्या नवीन सुरुवातीची चाहूल लागली आहे. आणि या राशीच्या लोकांना ग्रहांची बदलती चाल स्पष्ट संकेत देत आहे की पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णय ठरणार आहेत. या काळात कोणत्याही गोष्टीकडे हलक्यात पाहू नका. विशेषतः म्हणजे लोकांच्या बोलण्यामागचा खरा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती आता हळूहळू स्वतःचं खरं रूप दाखवू लागेल. म्हणून शांत राहा, निरीक्षण करा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. पुढील एखादं स्वप्न, एखादी अचानक भेट, वारंवार घडणाऱ्या या घटना, सर्व गोष्टींकडे लक्ष द्या, कारण नेहमी या संकेतामधूनच पुढचा मार्ग दाखवत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद.